Hi students, today we will learn a new chapter, Introduction to the Partnership and Partnership Final Account. First, we have C, meaning and definition of partnership. So what is a partnership? Partnership is an organization where there is an association of two or more persons coming together to carry on a business with a view to share the profits or losses of the firm. म्हणजे काय, ही पार्टनरशिप ही अशी ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस कंडक्ट करतात. कशासाठी? टू शेअर द प्रॉफिट्स और लॉस ऑफ द बिझनेस किंवा लॉस ऑफ द फर्म. त्याला काय म्हटलं जातं? पार्टनरशिप असं म्हटलं जातं. नाव वी विल सी द डेफिनेशन. Indian Partnership Act 1932 Section 4 defines the partnership as it is the relation between persons who have agreed to share the profit of a business carried on by all or any one of them acting for all. म्हणजे काय? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 चा सेक्शन 4 नुसार की हे रिलेशनशिप आहे पर्सन्स मध्ये, दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस करतात, बरोबर. त्याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे त्यांनी ऍग्री केलेलं आहे की ते प्रॉफिट्स किंवा लॉस काय करणार? शेअर करणार, की जे सगळेजण बिझनेस कंडक्ट करतील किंवा त्यापैकी एक जण बिझनेस कंडक्ट करत असेल, बरोबर. ह्याला काय म्हटलं जातं? पार्टनरशिप फर्म. म्हणजे थोडक्यात काय, तर पार्टनरशिप म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस कंडक्ट करतात, त्याला पार्टनरशिप असं म्हटलं जातं. म्हणजे मिनिमम दोन व्यक्ती तरी असायला पाहिजे, त्याला पार्टनरशिप असं म्हटलं जातं. क्लिअर आहे मिनिंग? नेक्स्ट वी विल सी मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. म्हणजे जे आपण आता फायनल अकाउंट बघणार आहे ह्या चॅप्टर मध्ये, ह्या फायनल अकाउंट मध्ये दोन टाइपचे मेथड्स आहेत कॅपिटलच्या. एक आहे फिक्स कॅपिटल मेथड आहे आणि एक आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, बरोबर आहे. अमाउंट इन अ कॅश और अ काइंड बॉट इन बाय द पार्टनर्स टू मॅनेज द बिझनेस ऍक्टिव्हिटी इज टर्म्ड ॲज अ कॅपिटल. म्हणजे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किंवा कंडक्ट करण्यासाठी जी कॅश किंवा काइंड बिझनेसमध्ये आणली जाते, बरोबर, त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल असं म्हटलं जातं. पार्टनर्स मेंटेन अँड ऑपरेट सम मेथड्स ऑफ अ कॅपिटल अकाउंट, बरोबर. पार्टनरशिप मध्ये दोन पद्धतीच्या कॅपिटल मेथड्स आहेत, बरोबर. द टू मेथड्स ऑफ अ कॅपिटल अकाउंट्स आर डिस्कस्ड बिलो, बरोबर. मेथड्स तिथे फ्री चार्ट मध्ये दाखवल्या बघा. मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट, फर्स्ट मेथड आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे आपण जे फायनल अकाउंट बघणार आहे त्याच्यामध्ये दोन टाइप्सचे प्रॉब्लेम्स आहेत, एक फिक्स कॅपिटलचा प्रॉब्लेम आहे आणि एक फ्लक्च्युएटिंग. आता ते कसं ओळखायचं? जर प्रॉब्लेम मध्ये म्हणजे तुमची जी ट्रायल बॅलन्स दिली जाणार, त्या ट्रायल बॅलन्स मध्ये जर कॅपिटल अकाउंट सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि करंट अकाउंट सुद्धा मेन्शन केलेले आहे, तुम्हाला जी ट्रायल बॅलन्स प्रोव्हाइड केली जाणार आहे क्वेश्चन मध्ये, त्या क्वेश्चन मध्ये कॅपिटल अकाउंट पण आहे ॲज वेल ॲज करंट अकाउंट पण आहे, तर तिला फिक्स कॅपिटलचा प्रॉब्लेम्स असं म्हटलं जातं. कारण ह्या केसेस मध्ये मग आमचे फायनल अकाउंटचे कॉलम्स कसे असणार आहेत? पहिलं ट्रेडिंग अकाउंट बनणार, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरं जर तिथे फिक्स कॅपिटलची मेथड असेल म्हणजे कॅपिटल आणि करंट दोन्ही पण असेल, तर आम्ही 3 नंबरचं लेजर अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट मेंटेन करणार. कोणतं अकाउंट मेंटेन करणार? पार्टनर्स करंट अकाउंट, बरोबर. आणि लास्ट आहे बॅलन्स शीट. आणि जर तुमच्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये जी ट्रायल बॅलन्स आहे त्या ट्रायल बॅलन्स मध्ये फक्तच कॅपिटल अकाउंट असेल, करंट अकाउंट नाहीये, तर तिला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. तिला काय म्हटलं जातं? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग ह्या केसेस मध्ये कॉलम्स कसे असणार? पहिलं ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरं पार्टनर्स करंट अकाउंटच्या ऐवजी तिथे काय आहे ना? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर. आणि लास्ट आहे बॅलन्स शीट. क्लिअर आहे? अशा दोन पद्धतीचे प्रॉब्लेम्स असणार, एक फिक्स कॅपिटलचा प्रॉब्लेम आणि एक फ्लक्च्युएटिंग. फिक्स मध्ये काय असणार आहे? कॅपिटल आणि करंट दोन्ही असणार ट्रायल बॅलन्स मध्ये. मग आम्ही काय करणार आहे, जे लेजर अकाउंट बनवणार आहे त्याच्यामध्ये 3 नंबरचं लेजर पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार. आणि जर
फक्तच कॅपिटल अकाउंट आहे तर 3 नंबरचं लेजर कुठलं असणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक ट्रायल बॅलन्स दिले जाणार आणि खाली ऍडजस्टमेंट दिल्या जाणार. बरोबर आहे. मग पहिली स्टेप्स काय आहे? म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना फर्स्ट स्टेप्स आहे प्रॉब्लेम वाचायचा असतो. वाचल्यानंतर खाली ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मधल्या कुठल्या ना कुठल्या आयटमशी असायलाच पाहिजे असं नाही, पण कुठल्या ना कुठल्या तरी आयटमशी रिलेटेड असतील. त्या ज्या आयटमशी रिलेटेड आहे त्या आयटमला टिक करायचं आहे. बरोबर आहे. त्या टिकचा अर्थ असा की तो आयटम आम्ही जिथे पोस्टिंग करणार आयदर ट्रेडिंगला, प्रॉफिट लॉसला किंवा बॅलन्स शीटला, तिथे आम्ही लिहिताना तो आयटम फर्स्ट कॉलम मध्ये लिहिणार, म्हणजे इनर कॉलम मध्ये लिहिणार आणि त्याच्या खाली प्लस मायनस करायला जागा सोडून देणार. बरोबर. हे पहिली स्टेप्स आहे. प्रॉब्लेम वाचायचा आणि ऍडजस्टमेंट प्रमाणे टिक करायचं. तुम्हाला पहिलं ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करता आली पाहिजे. पोस्टिंग म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला कोणते आयटम जातात, प्रॉफिट लॉसला कोणते आयटम जातात आणि बॅलन्स शीटला कोणते आयटम जातात, पार्टनर्स कॅपिटलला, डेबिटला, क्रेडिटला कोणते आयटम जातात हे माहिती असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आम्ही गेल्या वर्षी बरोबर काही आयटम्स आम्ही ट्रेडिंगला कोणते आयटम्स येतात, प्रॉफिट लॉसला कोणते, बॅलन्स शीटला कोणते ते टिक करून दिले होते. आयदर तुम्ही ते रेफर करा किंवा तुमचं जे आता ह्या वर्षीचं जे बुक्स आहे त्या बुक्स मध्ये पेज नंबर 16, 17 आणि 18 हे 3 पेज तुम्ही रेफर करा. त्या 3 पेज वरती ट्रेडिंग अकाउंटचे कोणते आयटम्स आहेत, प्रॉफिट लॉसचे कोणते आयटम्स आहेत आणि बॅलन्स शीटचे कोणते आयटम्स आहेत हे मेन्शन केलेलं आहे. ते तुम्हाला बाय हार्ट करावं लागेल. बरोबर आहे. मग त्याची पोस्टिंग तुम्हाला करता आली पाहिजे. मग ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट असतात. ऍडजस्टमेंट ह्या 2 टाईपच्या असतात. एक असतात सीन ऍडजस्टमेंट आणि एक असतात अनसीन ऍडजस्टमेंट. बरोबर. पहिला आपण बघणार आहे फॉर्मॅट म्हणजे प्रोफार्मा ऍडजस्टमेंट आपण बघणार, त्याची इफेक्ट काय काय होतात. बरोबर. ह्याचप्रमाणे आपण मग ज्याला प्रॉब्लेम सोडवणार त्यावेळेला त्याचा उपयोग करायचा आहे. आपण 1 बाय 1 ऍडजस्टमेंट बघू. तुम्हाला स्क्रीनवरती आपण डिस्प्ले केलेलं आहे बघा. तर सीन ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट नेहमी म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम सोडवताना ती असते. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. पहिली ऍडजस्टमेंट काय आहे? क्लोजिंग स्टॉक. बरोबर. ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलं जातं क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड सो अँड सो रुपीज. मग त्याचा इफेक्ट कुठे कुठे करायचा? बरोबर. तर पहिला इफेक्ट असणार आहे त्याचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. पहिला इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीट असेट साईड. काय लिहायचं तिथे? क्लोजिंग स्टॉक. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिताना काय लिहिणार? क्लोजिंग स्टॉक. तर दुसरा इफेक्ट कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड काय लिहायचं? बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. क्लिअर आहे. इथे ह्या क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट देताना तिथे कधी कधी 2 अमाऊंट दिल्या जातात. म्हणजे 2 अमाऊंट असतात. एक कॉस्ट प्राइस असते आणि एक मार्केट प्राइस असते. मग आम्हाला कोणती अमाऊंट घ्यायची? तर त्या 2 पैकी एकच अमाऊंट आम्हाला घ्यायची. कोणती? विच एव्हर इज लेस. त्या दोघांमध्ये जी कमी अमाऊंट असते ती अमाऊंट आम्हाला दोन्हीकडे लिहायचं आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला पण आणि ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. क्लिअर आहे पहिली ऍडजस्टमेंट. नेक्स्ट सेकंड. दुसरी ऍडजस्टमेंट मे बी विचारली जाऊ शकते. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. बरोबर. त्याचा पहिला इफेक्ट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला? डेबिट साईडला. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. काय लिहायचं प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला? टू लॉस बाय फायर. काय लिहायचं? टू लॉस बाय फायर. तर दुसरा इफेक्ट कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढ्या पण गुड्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगला येणार, कारण ट्रेडिंग अकाउंट हे गुड्स रिलेटेड असतं. जर गुड्स गोज आउट आहे तर क्रेडिट साईडला आणि कम्स इन आहे तर डेबिट साईडला. इथे आमच्याकडे गुड्स गोज आउट आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं? बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. पहिला इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. क्लिअर आहे. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट आहे गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. बरोबर. ह्याचा पण पहिला इफेक्ट सेम जशी वरची ऍडजस्टमेंटचा इफेक्ट होता तसाच असणार आहे. पहिला इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉसच्या कुठल्या साईडला? डेबिट साईडला. काय लिहायचं? टू लॉस बाय थेफ्ट. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू लॉस बाय थेफ्ट.
तर दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं, बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट, बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. क्लिअर आहे. म्हणजे 2 नंबर ऍडजस्टमेंट आणि 3 नंबर ऍडजस्टमेंट दोघांचा पण इफेक्ट जवळजवळ सेमच आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट 4 नंबर ऍडजस्टमेंट, 4 नंबर ऍडजस्टमेंट तुम्हाला विचारली जाऊ शकते. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, म्हणजे आमच्याकडे गुड्स आहे ते आम्ही काय करतो आहे, फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्युशन करतोय. गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. मग त्याचा पहिला इफेक्ट कुठे आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं, टू गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल लिहू शकता, नाहीतर मग टू ऍडव्हर्टाइजमेंट, दोघांपैकी एक काहीतरी. आयदर तुम्ही टू ऍडव्हर्टाइजमेंट लिहा, नाहीतर टू गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. क्लिअर आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट 5th नंबर, गुड्स टेकन बाय पार्टनर्स. बरोबर, आमचे जे बिझनेस मधले जे पार्टनर्स आहेत, फर्म मधले जे पार्टनर्स आहेत, त्यापैकी एक किंवा सगळे पार्टनर काय करतील, गुड्स घेऊन जातील. कशासाठी, अर्थातच पर्सनलसाठी. मग त्यांनी असं दिलं, गुड्स टेकन बाय पार्टनर, मग तिथे पार्टनरचं नाव देतील जे कोण घेऊन जाईल त्याचं. बरोबर, मग त्याचा पहिला इफेक्ट कुठे आहे ना, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. जे आम्ही 3 नंबरचं लेजर अकाउंट कोणतं ओपन केलं असेल, जर आमच्याकडे फिक्स कॅपिटलचा प्रॉब्लेम असेल तर करंट अकाउंट असणार, आणि जर फ्लक्च्युएटिंगचं असेल तर कॅपिटल अकाउंट असणार तिथे. बरोबर, मग 3 नंबर लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं, टू ड्रॉइंग. मग कॅपिटल असेल तर कॅपिटलला पण टू ड्रॉइंग, किंवा करंट असेल तर करंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग. आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं, बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स. मग त्या पार्टनरचं नाव लिहायचं, बाय गुड्स टेकन बाय मिस्टर गणेश वगैरे जे काय असेल ते. बरोबर, मग आता सध्या आपल्याला पार्टनरचं नाव माहिती नाही म्हणून आपण तिथे लिहिले बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स. क्लिअर आहे. पहिला इफेक्ट काय, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग, आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स, बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स. क्लिअर. नेक्स्ट 6 नंबर ऍडजस्टमेंट, गुड्स सोल्ड अँड डिस्पॅच्ड. आम्ही गुड्स विकलं सुद्धा आणि कस्टमर पर्यंत पोहोचलं. डिस्पॅच म्हणजे काय, पोहोचणे. बरोबर, गुड्स सोल्ड अँड डिस्पॅच्ड बट रिमेन टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आम्ही गुड्स विकलं, कस्टमर पर्यंत पोहोचलं, पण आम्ही आमच्या बुक्स मध्ये, म्हणजे जे सेल्स बुक मध्ये आम्ही एंट्री करतो त्या सेल्स बुक्स मध्ये एंट्री करायचं राहून गेलं. दॅट इज अनरेकॉर्डेड, दॅट इज अनरेकॉर्डेड. मग आम्ही काय करणार, पहिला इफेक्ट. बरोबर, ही ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मधल्या 2 आयटमशी रिलेटेड आहे. पहिलं म्हणजे डेटर्स, दुसरं म्हणजे सेल्स. बरोबर आहे. मग आम्ही काय करणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स असतं, डेटर्स, बरोबर ना, त्या डेटर्सला आम्ही काय करणार, ऍड करणार. काय म्हणून ऍड करणार, ब्रॅकेट मध्ये लिहिलंय बघा, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्सला काय करायचं, ऍड करायचं, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. तर दुसरा इफेक्ट कुठे आहे ना, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स आहे त्याला सुद्धा ऍड करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स आहे ना त्याला सुद्धा ऍड करायचं, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. क्लिअर आहे. मग ह्या गुड सोल्ड अँड डिस्पॅच्ड बट रिमेन टू बी रेकॉर्डेड मीन्स काय आहे, अनरेकॉर्डेड आहे. काय करायचं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्सला ऍड करायचं अनरेकॉर्डेड सेल्स, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्सला पण ऍड करायचं अनरेकॉर्डेड सेल्स. क्लिअर आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 7, गुड्स सोल्ड अँड रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आम्ही गुड्स सोल्ड केलं, आमच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड पण झालं, पण काय झालं, बट रिमेन टू बी डिस्पॅच. आता काय झालं, आमच्याकडनं डिस्पॅच करायचं राहून गेलं. म्हणजे आम्ही काय केलं, गुड्स म्हणजे आमच्या याच्यामध्ये एंट्री केली बुक्समध्ये, पण आम्ही ते गुड्स काय केलं नाही, कस्टमर पर्यंत पोहोचलंच नाही. ते गुड्स आमच्या गोडाऊन मध्येच राहिलं. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जर कस्टमर पर्यंत पोहोचलं नाही म्हणजे याचा अर्थ ते काय झालं नाही, सेल्स झालं नाही. मग ही सुद्धा ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मधल्या
त्याच दोन आयटमशी रिलेटेड आहे, डेटर्सशी आणि सेल्सशी. मगाशी काय होतं, रेकॉर्ड झालं नाही म्हणून आपण काय केलं, डेटर्सला ऍड केलं आणि सेल्सला ऍड केलं. आता काय झालं, रेकॉर्ड झालं पण काय झालं नाही, कस्टमर पर्यंत पोहोचलं नाही, म्हणजे अर्थात ते गुड्स काय झालं नाही, सेल झालं नाही. मग काय करायचं, आमच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला यायचं, तिथे डेटर्स असणार, त्या डेटर्स मधनं काय करून टाकायचं, लेस करायचं. काय म्हणून, अनसोल्ड गुड्स, म्हणजे गुड्स सोल्ड झालं नाही, अनसोल्ड गुड्स. क्लिअर. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स आहे त्या सेल्स मधनं सुद्धा काय करायचं, लेस करायचं, लेस अनसोल्ड गुड्स. कारण हे रेकॉर्ड झालं होतं बुक्स मध्ये, पण ऍक्च्युअल मध्ये ते फिजिकली गुड्स काय झालं नाही, कस्टमर पर्यंत पोहोचलं नाही, म्हणजे थोडक्यात अनसोल्ड राहिलं. म्हणून डेटर्स मधनं लेस करायचं आणि सेल्स मधनं पण लेस करायचं. क्लिअर आहे. नेक्स्ट 8 नंबर, गुड्स परचेस्ड अँड इन्क्लुडेड इन अ क्लोजिंग स्टॉक. आम्ही गुड्स परचेस केलं, आमच्या स्टॉक मध्ये पण आम्ही ऍड करून घेतलं, पण आमचे जे परचेस बुक्स आहे, जिथे आम्ही परचेस करतो त्याचा रेकॉर्ड, एंट्री रेकॉर्ड करतो, त्या परचेस बुक्स मध्ये ते काय झालं नाही, रेकॉर्ड झालं नाही. म्हणजे हे सुद्धा काय झालं, अनरेकॉर्डेड. मग असे अनरेकॉर्डेड सेल्स होता, आता अनरेकॉर्डेड काय आहे, परचेस आहे. मग ह्याचा इफेक्ट काय येणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे परचेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे परचेस आहे त्या परचेसला काय करायचं, ऍड करायचं, ऍड टू परचेस. काय म्हणून, अनरेकॉर्डेड परचेस. ही ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मधल्या दोन आयटम्स रिलेटेड आहे, परचेस आणि क्रेडिटर्स. काय करायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे परचेस आहे त्या परचेसला ऍड करा, अनरेकॉर्डेड परचेसेस. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे क्रेडिटर्स आहे त्या क्रेडिटर्सला सुद्धा ऍड करायचं, बरोबर, अनरेकॉर्डेड परचेसेस. परचेसला ऍड करायचं आणि कशाला ऍड करायचं, क्रेडिटर्सला. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला असतं, तिथे परचेसला ऍड करणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्रेडिटर्स असतं, त्या क्रेडिटर्सला ऍड करणार, अनरेकॉर्डेड परचेसेस. क्लिअर आहे. म्हणजे हे आहेत सगळ्या गुड्सशी रिलेटेड ऍडजस्टमेंट, बरोबर. ह्याच्यापैकी कुठली तरी एखाद दुसरी ऍडजस्टमेंट तुम्हाला विचारली जाऊ शकते, मग त्याचा इफेक्ट तुम्हाला माहिती असणं, कारण इफेक्ट मध्ये काही चेंजेस होणार नाही. आता नेहमी ऍडजस्टमेंट मध्ये अजून एक ऍडजस्टमेंट कॉमन असते, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिली गोष्ट म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे काय, आउटस्टँडिंग म्हणजे काय, की ज्या वर्षामध्ये जो खर्च करायला पाहिजे पण तुम्ही काही कारणास्तव तो खर्च केला नाही, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. म्हणजे जसं आता आमचं लाईट बिल आलं आणि लाईट बिल ह्या महिन्यात भरायचं होतं पण आम्ही विसरून गेलो, ह्या महिन्यात ते पे करायचं, म्हणजे ते काय राहिलं, पेंडिंग राहिलं, त्याला काय म्हटलं जातं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स. म्हणजे जो खर्च ज्या पिरियड मध्ये करायला पाहिजे पण तुम्ही केलात नाही, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्स असं म्हटलं जातं. मग जर एखादी ऍडजस्टमेंट दिली की बाबा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मग ती सॅलरी आउटस्टँडिंग असेल, मग वेजेस आउटस्टँडिंग असेल, काही असो, मग ते ट्रेडिंगला असणारे आयटम्स पण आउटस्टँडिंग असू शकतात किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला असणारे आयटम सुद्धा काय असू शकतात, आउटस्टँडिंग. मग जो पण एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल, बरोबर ना, मग त्याचा इफेक्ट काय असणार आहे, तर पहिला इफेक्ट, मग तो ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आयटम असेल किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला असेल, जिथे पण असेल त्या एक्सपेन्सेसला काय करायचं, ऍड टू एक्सपेन्सेस. काय म्हणून, आउटस्टँडिंग म्हणून. जेवढी अमाऊंट त्यांनी सांगितले ही अमाऊंट आउटस्टँडिंग आहे, मग तेवढी अमाऊंट त्या एक्झिस्टिंग अमाऊंट मध्ये काय करायचं, ऍड करायचं, ऍड आउटस्टँडिंग, बरोबर. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय लिहायचं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्या एक्सपेन्सेसचं नाव लिहायचं, म्हणजे आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग सॅलरी, जे काय असेल ते, बरोबर. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. क्लिअर आहे. म्हणजे प्रत्येक कुठलेही एक्सपेन्सेस, मग ती सॅलरी असेल, मग ते वेजेस असेल, मग ते ऑक्ट्राय असेल, कमिशन असेल, इंटरेस्ट असेल, व्हॉट एव्हर एक्सपेन्सेस, बरोबर. मग ते ट्रेडिंगला पण असू शकतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण असू शकतात, बरोबर. जिथे पण ते एक्सपेन्स असतील, एक्सपेन्स हे ट्रेडिंगच्या डेबिटला पण येऊ शकतात, एक्सपेन्स हे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला पण येऊ शकतात. जे पण एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल दॅट शुड बी ऍडेड टू द एक्सपेन्सेस, बरोबर. आणि सेकंड इफेक्ट विल गोज टू द बॅलन्स शीट लायबिलिटी साइड ॲज अ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. क्लिअर. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा नेहमी इफेक्ट, थोडक्यात इफेक्ट काय लक्षात ठेवायचं, ऍड टू एक्सपेन्सेस, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. क्लिअर. नेक्स्ट, जसं एक्सपेन्स आउटस्टँडिंग असू शकतं तसं एक्सपेन्सेस प्रीपेड. प्रीपेड म्हणजे काय, ऍडव्हान्स. म्हणजे जो खर्च ज्या पिरियड मध्ये करायला पाहिजे त्या पिरियड मध्ये न करता त्याच्या अगोदरच करणं. म्हणजे आता नेक्स्ट इयरला एखादा एक्सपेन्सेस करायचा, तो एक्सपेन्स आपण नेक्स्ट इयर मध्ये न करता ह्याच वर्षी त्याचं पेमेंट केलं,
म्हणजे पुढच्या वर्षीचा खर्च ह्याच वर्षी पेमेंट करणं त्याला ऍडव्हान्स एक्सपेन्सेस म्हणजेच प्रीपेड एक्सपेन्स असं म्हटलं जातं. त्यालाच अनएक्सपायर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर आहे. मग प्रीपेड एक्सपेन्स असतील तर काय करायचं? अर्थातच तो ह्या वर्षीचा तो खर्च नाहीये, या वर्षीचा खर्च नाहीये, मग या वर्षीच्या त्या खर्चामधनं काय करायचं? तेवढी अमाऊंट लेस करायची. जेवढं ते सांगतायत एवढे अमाऊंट प्रीपेड आहे तेवढी अमाऊंट त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधनं काय करायचं? लेस. मग आता हे एक्सपेन्सेस ते ट्रेडिंगला पण असू शकतात किंवा प्रॉफिट लॉसला जिथे पण असतील, जो पण एक्सपेन्सेस प्रीपेड असेल त्या एक्सपेन्सेस मधनं काय करायचं? लेस. लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. काय म्हणून? प्रीपेड म्हणून. प्रीपेड म्हणून. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सेकंड इफेक्ट कुठे आहे ना? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काय म्हणून? प्रीपेड एक्सपेन्सेस. त्या एक्सपेन्सेसचं नाव लिहायचं. मग प्रीपेड इन्शुरन्स असेल, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट असेल, व्हॉट एव्हर जे पण एक्सपेन्स असतील ते. म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस थोडक्यात काय करायचं? त्या एक्सपेन्स मधून लेस करायचं. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लिअर? नेक्स्ट 11 नंबर ऍडजस्टमेंट. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. म्हणजे जसं एक्सपेन्सेस प्रीपेड असू शकतं तसं इन्कम सुद्धा प्री रिसिव्ड असू शकतं. बरोबर ना? म्हणजे ऍडव्हान्स मध्ये मिळू शकतं आम्हाला. बरोबर ना? इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम त्याला म्हणतात. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आम्हाला जे नेक्स्ट इयर मध्ये जे रेंट मिळायला पाहिजे होतं, तर आमच्या ते भाडोत्रीने टेनंटने काय केलं? अगोदर ऍडव्हान्स मध्येच आम्हाला रेंट देऊन ठेवलं. पुढच्या वर्षीचं रेंट ह्याच वर्षी दिलं. त्याला आम्ही काय म्हणणार? प्री रिसिव्ड रेंट असं म्हटलं. त्यालाच प्री रिसिव्ड इन्कम असं म्हणतात. पण तो ह्या वर्षीचं इन्कम नाहीये. बरोबर की नाही? मग आम्ही काय करणार? पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिणार. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे जो आयटम्स आहे, जसं प्री रिसिव्ड रेंट असेल किंवा प्री रिसिव्ड अजून काही इन्कम असेल, इंटरेस्ट असेल, जे काय असेल ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिला इफेक्ट प्री रिसिव्ड इन्कम. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना? त्या एक्सपेन्सेस मधून काय करायचं? लेस करायचं. सॉरी, त्या इन्कम मधून काय करायचं? लेस करायचं. त्या इन्कम मधून काय करून टाकायचं? लेस करायचं. काय म्हणून? प्री रिसिव्ड इन्कम म्हणून. काय म्हणून लेस करायचं? प्री रिसिव्ड इन्कम. क्लिअर आहे? नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 12. इन्कम रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे काय? रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग, म्हणजे मिळायचं आहे. इन्कम आपल्याला मिळायचं बाकी. जसं एक्सपेन्सेस पेड करायचं बाकी, दॅट इज आउटस्टँडिंग. तसं इथे आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आम्हाला इन्कम मिळाला. म्हणजे ज्या पिरियडमध्ये जो इन्कम मिळायला पाहिजे पण आपल्याला तो मिळाला नाही, त्याला म्हणतात रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे. मग काय इफेक्ट आहे त्याचा? पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय लिहायचं? इन्कम रिसिवेबल. म्हणजे त्या इन्कमचं नाव लिहायचं आणि लिहायचं रिसिवेबल. बरोबर. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो जो इन्कम आहे त्या इन्कमला काय करायचं? ऍड करायचं. ऍड इन्कम रिसिवेबल. बरोबर आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 13. ही ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. बॅड डेट्स, आरडीडी वगैरे हे ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेमला असतात. बरोबर. राईट ऑफ बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? म्हणजे जो ज्याच्याकडनं आपल्याला पैसा यायला पाहिजे पण तो पैसा आला नाही, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? बॅड डेट्स असं म्हटलं जातं. बरोबर. द अमाऊंट विच इज डेफिनेटली नॉट रिकव्हरेबल फ्रॉम द डेटर्स, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ बॅड डेट्स. बरोबर. म्हणजे आम्हाला काय झालं? लॉस झाला. काय झालं? लॉस. म्हणून पहिला इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. जर आमच्याकडे पहिल्यापासून बॅड डेट्स असेल ट्रायल बॅलन्स मध्ये, तर त्या ट्रायल बॅलन्स म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जे बॅड डेट्स असणार आहे त्या बॅड डेट्सला काय करायचं? ऍड करायचं. काय म्हणून? फर्दर बॅड डेट्स म्हणून. आणि जर नसेल तर आम्ही लिहिणार टू बॅड डेट्स म्हणून. नवीन बॅड डेट्स लिहायचं. टू बॅड डेट्स. बरोबर. पहिला इफेक्ट कळाला आम्हाला. लॉस झाला. लॉस झाला म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जर पहिल्यापासून बॅड डेट्स आहे तर त्याला ऍड करायचं. ऍड फर्दर बॅड डेट्स. अदरवाईज टू न्यू बॅड डेट्स किंवा बॅड डेट्स असं लिहू शकतो. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे. बरोबर. ही ऍडजस्टमेंट बॅड डेट्स आणि डेटर्स आरडीडी ह्या तीन आयटमशी रिलेटेड. बॅड डेट्स, डेटर्स आणि आरडीडी. त्यातल्या त्यात डेटर्स असायला पाहिजे, बाकीचे दोन्ही आयटम नसतील तरी चालतील. बरोबर आहे. मग जर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला पहिल्यापासून बॅड डेट्स असेल तर त्याला ऍड करायचं. ऍड फर्दर बॅड डेट. आणि नसेल तर नवीन आयटम लिहायचं टू बॅड डेट्स म्हणून. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मधून काय करायचं? लेस करायचं. काय म्हणून? फर्दर बॅड डेट्स.
जर पहिल्यापासून बॅड डेप्स असेल प्रॉफिट लॉसला तर फर्दर, आणि नसेल तर फक्त बॅड डेप्स म्हणून लिहायचं, लेस बॅड डेप्स. क्लिअर? म्हणजे डेटर्स मधून लेस करायचं सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला असं. क्लिअर आहे? नेक्स्ट ऍडजस्टमेंट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स, म्हणजे त्याला आरडीडी असं म्हटलं जातं. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स. ह्याचा पण इफेक्ट टिप्स वरच्यासारखाच आहे. पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जर पहिल्यापासून बॅड डेप्स आहे तर त्याला ऍड करायचं, बरोबर, ऍड एनआरडीडी म्हणून, ऍड एनआरडीडी म्हणून, बरोबर. अदरवाईज डू एनआरडीडी असं नवीन आयटम लिहायचं, बरोबर आहे. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मधून काय करायचं, लेस करायचं, लेस फ्रॉम डेटर्स, काय म्हणून, एनआरडीडी म्हणून. मग ते एनआरडीडीचे अमाऊंट आयदर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला सांगतात, मग ते बॅलन्स जे अमाऊंट असणार, बरोबर, डेटर्सची त्याच्यावरती कॅल्क्युलेट करायचं, अदरवाईज ते अमाऊंट रेडी दिलेली असेल, बरोबर आहे. मग पहिला इफेक्ट कुठे आहे ना, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जे पहिल्यापासून बॅड डेप्स असणार त्याला काय करायचं, ऍड करायचं, ऍड टू बॅड डेप्स, काय म्हणून ऍड करायचं, एनआरडीडी म्हणून, अदरवाईज नवीन आयटम लिहायचं टू एनआरडीडी म्हणून. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मधून लेस करायचं, काय म्हणून, एनआरडीडी म्हणून, बरोबर, लेस एनआरडीडी. क्लिअर? नेक्स्ट ऍडजस्टमेंट असू शकते, क्रिएट अ रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, म्हणजे डेटर्सला डिस्काउंट द्यायला सांगितलंय, बरोबर, क्रिएट अ रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर. त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस, इथे सुद्धा तोच, लॉस झाला म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, बरोबर ना. पण हे डिस्काउंटला ऍड करायचं. जर पहिल्यापासून आमच्याकडे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जर डिस्काउंट असेल तर त्याला ऍड करायचं, ऍड फर्दर डिस्काउंट म्हणून, आणि नसेल तर नवीन आयटम लिहायचं टू डिस्काउंट म्हणून. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला पहिल्यापासून डिस्काउंट असेल तर त्याला ऍड करायचं फर्दर डिस्काउंट म्हणून, आणि नसेल तर टू डिस्काउंट म्हणून असं नवीन आयटम लिहायचं. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहे त्या डेटर्स मधून लेस करायचं, त्या डेटर्स मधून लेस करायचं, आयदर फर्दर डिस्काउंट म्हणून लेस करायचं किंवा लेस डिस्काउंट म्हणून लेस करायचं, फक्त डिस्काउंट म्हणून लेस करायचं. पण एक लक्षात ठेवायचं, बॅड डेप्स, आरडीडी आणि डिस्काउंट या तीन ऍडजस्टमेंट नंतर करायचं. म्हणजे डेटर्स रिलेटेड अजून पण काही ऍडजस्टमेंट रिलेटेड असू शकतात, अदर ऍडजस्टमेंट त्याला म्हटलं जातं. मग बॅड डेप्स, आरडीडी आणि डिस्काउंट म्हणजे क्रमवार काय आहे डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंटचा, तर पहिल्या अदर ऍडजस्टमेंट. अदर ऍडजस्टमेंट म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल अनरेकॉर्डेड सेल्स आहे, किंवा आम्ही गुड सोल्ड केलं पण ते डिस्पॅच झालंच नाही मगाशी बघितल्याप्रमाणे, किंवा बिल्स रिसिवेबल डिसऑनर आहे, बरोबर ना. मग अशा काही ऍडजस्टमेंट आहेत ज्या डेटर्स रिलेटेड असू शकतात, बरोबर आहे ना. मग त्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट पहिला करायचा, बरोबर, त्या ऍडजस्टमेंट पहिल्या करायच्या. त्या ऍडजस्टमेंट झाल्यानंतर मग बॅड डेप्सची ऍडजस्टमेंट, त्याच्यानंतर आरडीडी आणि त्याच्यानंतर डिस्काउंट. इफेक्ट हाच असणार जे इथे प्रोफार्मा मध्ये जे दाखवलंय तोच इफेक्ट, फक्त क्रमवार काय आहे की अदर ऍडजस्टमेंट, डेटर्स रिलेटेड असलेल्या अदर ऍडजस्टमेंट म्हणजे कुठल्या, बॅड डेप सोडून, आरडीडी सोडून, डिस्काउंट सोडून, ज्या बाकीच्या ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड असतील त्या पहिल्या करायच्या. त्याच्यानंतर प्रिफरन्स कुणाला, बॅड डेप्सला, त्याच्यानंतर कुणाला, आरडीडीला, आणि त्याच्यानंतर कुणाला, डिस्काउंटला. क्लिअर आहे? नेक्स्ट, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय, डिक्लाइन इन अ व्हॅल्यू ऑफ द असेट, म्हणजे जशी फिक्स असेट असतात ते बरोबर, जे फिक्स असेट आपण लॉंग पिरियड साठी यूज करणार आहे, मग त्याची जी व्हॅल्यू असते ती काय होत जाते, कमी 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 होत जाते, त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. आणि डेप्रिसिएशन म्हणजे लॉस झाला, आणि लॉस म्हणून पहिला इफेक्ट कुठे झाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला काय लिहायचं तिथे, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन, काय लिहायचं, टू डेप्रिसिएशन. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय करायचं, त्या फिक्स असेट मधून लेस करा, म्हणजे पण आयटम सांगितले, फर्निचर आहे, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, बरोबर ना, त्यातनं लेस करायचं, बरोबर ना, त्यातून लेस करायचं, नक्की, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर असेट मधून लेस करायचं आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचं, असेट मधून लेस करायचं, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचं. क्लिअर आहे? नेक्स्ट आहे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिट. मग अशी होतं डिस्काउंट ऑन डेटर्स होतं, मग आता काय आहे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. मग काय करायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे क्रेडिटर्स असतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे क्रेडिटर्स आहे त्या क्रेडिटर्स मधून लेस करायचं,
काय म्हणून लेस करायचं, आयदर फर्दर डिस्काउंट म्हणून, कारण तिकडे जर क्रेडिट साईडला प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला पहिल्यापासून डिस्काउंट असेल तर इकडे लेस करताना लेस फर्दर डिस्काउंट, आणि जर तिकडे नसेल तर फक्त डिस्काउंट, लेस न्यू डिस्काउंट किंवा लेस डिस्काउंट. क्लिअर. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला जर पहिल्यापासून डिस्काउंट आहे तर त्याला ऍड करायचं, ऍड फर्दर डिस्काउंट, नाहीतर नवीन आयटम द्यायचं बाय डिस्काउंट म्हणून. क्लिअर आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बरोबर ना, म्हणजे आपण कुणाकडनं तरी कर्ज घेतलं तर त्याला काय पेड करावं लागतं, इंटरेस्ट पेड करावं लागतं. बरोबर आहे. मग आमचे पार्टनर्स जे आहेत त्यांनी त्यांचा घरचा पैसा कुठे आणलाय, बिझनेसमध्ये आणलाय. बरोबर की नाही. मग बिझनेसने त्यांना काय दिलं पाहिजे, त्यांच्या कॅपिटलवरती त्यांना इंटरेस्ट दिलं पाहिजे, व्याज दिलं पाहिजे, म्हणजे इट्स एक्सपेन्सेस फॉर बिझनेस. आणि म्हणून त्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याला अंडरलाईन करून पार्टनर्सची नावं लिहितात. बरोबर ना. आपण प्रॉब्लेम ज्याला सोडवणार त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कसं लिहिलंय, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अंडरलाईन करून पार्टनरशी नाव. बरोबर. आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट, 3 नंबरचं लेजर अकाउंट कोणतं आहे, त्यांच्या क्रेडिट साईडला. बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅपिटलवरती आयदर ती अमाऊंट इंटरेस्टची रेडी असेल किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला सांगतील, त्यांच्या कॅपिटलवरती ते कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला आणि पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अच्छा, पार्टनर्स रिलेटेड जेवढ्या पण ऍडजस्टमेंट आहेत त्यांचा इफेक्ट प्रॉफिट लॉसला शो करताना कसं शो करायचं बघा. ट्रेडिंग अकाउंट आहे ना, त्याला हाफ पेज लागतं. ट्रेडिंग अकाउंटला किती पेज लागतं, हाफ पेज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 1.5 पेज लागतं. प्रॉफिट लॉसला किती पेज लागतात, 1.5 पेज. मग त्या 1.5 पेज मधलं शेवटचं जे हाफ पेज आहे, त्या 1.5 पेज मधलं शेवटचं हाफ पेज ते कशासाठी यूज करायचं, पार्टनर्स कॅपिटलच्या ऍडजस्टमेंटसाठी. कारण पार्टनर्स रिलेटेड जेवढ्या पण ऍडजस्टमेंट असते, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, पार्टनरचं कमिशन आहे, पार्टनरची सॅलरी आहे, बरोबर ना, या सगळ्या ऍडजस्टमेंट करण्यासाठी शेवटचं 1.5 पेज मधलं शेवटचं हाफ पेज यूज करायचं. क्लिअर. प्रॉफिट लॉस आपण 1.5 पेजचा आखणार तर त्या 1.5 पेज मधला शेवटचं हाफ पेज जे आहे, काल हाफ पेज ते आहे ते कशासाठी यूज करायचं, पार्टनर्सच्या रिलेटेड ऍडजस्टमेंट करण्यासाठी. क्लिअर आहे. नक्की. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे जसं आता बिझनेसने त्यांचं कॅपिटल यूज केलं, म्हणजे पैसा यूज केला म्हणून त्यांना त्याच्यावरती इंटरेस्ट मिळेल, तसं बिझनेसचा पैसा ते लोक विड्रॉ करू शकतात पर्सनलसाठी, त्याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांनी सुद्धा बिझनेसला काय पेड केलं पाहिजे, इंटरेस्ट पेड, त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असं म्हटलं जातं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. मग त्याचा इफेक्ट कुठे आहे ना, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला, डेबिट साईडला. काय म्हणून लिहायचं, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला, क्रेडिट साईडला. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईड, ते शेवटचं 1.5 पेज पैकी हाफ पेज सांगितलं ना, ते बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथे सुद्धा अंडरलाईन करून पार्टनरशी नाव लिहायचं. इथे पण इंटरेस्टची अमाऊंट आयदर रेडी असेल किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. पण अजून इथे एक नोट सांगायचं मला की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे नेहमी आणि नेहमी जर पर्सेंटेजने कॅल्क्युलेट करायचं असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नेहमी आणि नेहमी जर पर्सेंटेजने कॅल्क्युलेट करायचं असेल तर हाफ इयरली कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आता सपोज ड्रॉइंगची जी अमाऊंट आहे, सपोज ए आणि बी यांची प्रत्येकी रिस्पेक्टिव्हली अमाऊंट आहे 10,000 आणि 5,000 आहे ड्रॉइंगची अमाऊंट, आणि इंटरेस्ट आहे 5% सांगितलंय. मग आम्ही त्या 10,000 वरती 5% म्हणजे 10,000 इंटू 5/100 इंटू 6/12 करायचं. 5,000 इंटू 5/100 इंटू 6/12 करायचं. क्लिअर आहे. म्हणजे हाफ इयरली चार्ज करतात. कारण कसं आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हाफ इयरली अशासाठी चार्ज केलं जातं की आता ड्रॉइंग म्हणजे काय की बिझनेस मधला पैसा पर्सनलसाठी यूज केला, पण ते जे 10,000 5,000 जी काही अमाऊंट दिलेली आहे ती कोणत्या तारखेला विड्रॉ केली, त्यांनी पर्टिक्युलर डेट दिली का, नाही. पर्टिक्युलर डेट आपल्याला दिली नाही, त्यामुळे आपण काय करू शकत नाही, एक पिरियड कॅल्क्युलेट करू नाही शकत. आणि म्हणून ऑन अन ॲव्हरेज बेसिसवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती महिन्याचं चार्ज करतात, फक्त 6 महिन्याचं चार्ज करतात. क्लिअर आहे. नेक्स्ट, कमिशन टू द पार्टनर्स म्हणजे पार्टनरला कमिशन द्यायचं.
वन्स अगेन इट्स एक्सपेन्सेस फॉर द बिझनेस म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला काय म्हणून टू कमिशन टू द पार्टनर्स. त्या पार्टनर्सचं अंडरलाईन करून नावं लिहायचं प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, तेच हाफ पेज यूज करायचं बरोबर. आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन टू द पार्टनर्स. क्लिअर. सेम सॅलरी टू द पार्टनरला सॅलरी दिली जाते, कारण पार्टनरला सॅलरी का, कारण पार्टनर हे काय करतात ॲज अ प्रिन्सिपल ॲज वेल ॲज एजंट असे दोन्ही रोल पे करत असतात. म्हणजे मालक पण आणि ऍक्टिव्ह पार्टनर म्हणून पण काम करतात, म्हणजे दोन रोल पे करतात. त्यापैकी पार्टनर म्हणून त्यांना प्रॉफिटचा शेअर मिळणं, पण जे ऍक्टिव्ह रोल करतात ॲज अ एम्प्लॉई म्हणून, ॲज अ म्हणजे एम्प्लॉई सारखा तो रोल प्ले करतात, तर मग त्यांच्यासाठी त्यांना एक्स्ट्रा काहीतरी मिळायला पाहिजे. मग त्या पार्टनरला काय दिली जाते, सॅलरी दिली जाते. मग पार्टनरला जर सॅलरी दिली जात असेल तर त्याचा सुद्धा इफेक्ट तसाच आहे कमिशन सारखा. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू सॅलरी टू पार्टनर्स अंडरलाईन करून पार्टनरची नावं, आणि पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी टू पार्टनर्स. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कमिशन टू पार्टनर, सॅलरी टू पार्टनर, या तिन्ही ऍडजस्टमेंटचा इफेक्ट काय आहे, सेम आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आमच्याकडे बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, इट्स लाईक अ डेटर्सच असतं. डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल याच्यात काय फरक आहे. बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स हे दोन्ही पण जवळजवळ सेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल समज एक कस्टमर आला माझ्याकडे, त्याने वस्तू घेतली, तो बोलला सर आज माझ्याकडे काही पैसा नाहीये, पण ती व्यक्ती माझ्या ओळखीची होती आणि अमाऊंट पण कमी होती. त्याचं घर मला माहिती आहे, माझं घर त्याला माहिती आहे, म्हणजे बऱ्याच वर्षापासून तो आमचा कस्टमर आहे बरोबर आहे. आणि तो बोलला सर आज माझ्याकडे पैसा नाही, मी तुम्हाला 1 महिन्यानी पैसा देईन. म्हणजे त्याने माझ्याकडनं वस्तू घेतली आणि मी त्याला म्हटलं की ठीक आहे चालेल हरकत नाही, म्हणजे त्याला मी उधार दिली 1 महिन्याचं, म्हणजे ओरली ॲग्रीमेंट झालं बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तो कस्टमर जो आहे तो म्हणजे माझा कोण झाला, डेटर्स झाला. मग त्याची अमाऊंट मी डेटर्स मध्ये इन्क्लूड केली. अजून एक कस्टमर आला, त्यांनी परत माझ्याकडनं एक वस्तू घेतली बरोबर, पण तो कस्टमर असा आहे की तो कधीतरी माझ्याकडे येतो, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी बरोबर की नाही. आणि असं अननोन कस्टमर आहेत, मग त्यांना आम्ही असं ओरली आम्ही क्रेडिट देऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्यांच्याकडनं काय केलं, एक बिल ऑफ एक्सचेंज, आता जस्ट याच्या अगोदर अर्लियर चॅप्टरमध्ये बघितलं आपण एक बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ केलं बरोबर ना. मग त्याच्याकडनं ते बिल एक्सेप्ट करून घेतलं. मग ह्या केसेसमध्ये तो सुद्धा कोण आहे, डेटर्स आहे, आणि पहिली व्यक्ती सुद्धा कोण आहे, डेटर. फक्त पहिल्या व्यक्तीकडनं आपण काही लिहून घेतलं नाही, दुसऱ्या व्यक्तीकडनं आपण लिहून घेतलं, म्हणजे त्याची अमाऊंट पहिल्या व्यक्तीची अमाऊंट डेटर्स मध्ये इन्क्लूड झाली, दुसऱ्या व्यक्तीची अमाऊंट कशात इन्क्लूड झाली, बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड झाली. आता असं जे बिल्स रिसिवेबल आहे ते जर डिसऑनर म्हणजे काय, की ज्या दिवशी ज्या तारखेला ते बिलाचं पेमेंट होणार होतं त्या दिवशी त्याच्या अकाउंटमध्ये काय नाही, पैसाच नाही, आणि म्हणून ते बिल काय झालं, डिसऑनर झालं. आता डिसऑनर झालं तर अर्थातच पहिला इफेक्ट काय असणार आहे, त्या बिल्स रिसिवेबल मधून काय झालं पाहिजे, लेस झालं. म्हणजे ऍक्च्युली काय, सॉरी, बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्सला ऍड करायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय करायचं, डेटर्सला ऍड करायचं. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्याच असेट साईडला बिलातनं लेस करायचं. म्हणजे असं पण बोलू शकतो आपण की पहिल्या बिल्स रिसिवेबल मधनं लेस करू शकतो, लेस डिसऑनर म्हणून, आणि डेटर्सला काय करू शकतो, ऍड करू शकतो. म्हणजे बिलातनं लेस करायचं, डेटर्सला ऍड करायचं. काय म्हणून लेस करायचं, डिसऑनर बिल्स रिसिवेबल. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल डिसऑनर. जसं बिल्स रिसिवेबल आहे तसं बिल्स पेएबल आहे, म्हणजे आम्ही पेमेंट करणार होतो आणि आम्ही जे पेमेंट करणार होतो ते डिसऑनर झालं बरोबर की नाही. सेम हे ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या दोन आयटमशी रिलेटेड आहे. काय करायचं, तेच बिलातनं लेस करायचं आणि क्रेडिटर्सला ऍड करायचं बरोबर की नाही. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्सला ऍड केलंय काय म्हणून, बिल्स पेएबल डिसऑनर म्हणून, आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल मधून लेस केलंय, म्हणजे लेस फ्रॉम बिल्स पेएबल आणि ऍड टू क्रेडिटर्स. लेस फ्रॉम बिल्स पेएबल अँड ऍड टू क्रेडिटर्स. क्लिअर आहे. नेक्स्ट, डेटर्स इन्क्लूड गुड्स टेकन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. म्हणजे आमच्या पार्टनरनी गुड्स विड्रॉ केलं होतं कशासाठी, पर्सनलसाठी, पण ते चुकून कशात इन्क्लूड झालं, डेटर्स मध्ये इन्क्लूड झालं. म्हणजे थोडक्यात डेटर्स मधनं लेस झालं पाहिजे. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला ते डेटर्स आहे त्या डेटर्स मधनं काय करायचं, लेस करायचं. काय म्हणून, रॉंगली इन्क्लुडेड म्हणून ते लिहिलंय बघा, लेस रॉंगली इन्क्लुडेड.
आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट जे आहे त्याच्या डेबिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला काय म्हणून, टू ड्रॉइंग म्हणून, ज्या पार्टनरचं नाव दिले त्या पार्टनर्सच्या कॉलम मध्ये अमाऊंट यायला पाहिजे. क्लिअर आहे. नेक्स्ट, राईट ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस और शॉप फिटिंग, म्हणजे आमच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे लीज होल्ड प्रिमायसेस असतं किंवा शॉप फिटिंग आहे ते आम्हाला राईट ऑफ करायला सांगितलं, कमी करायला सांगितलं. कमी करायला सांगितलं म्हणजे लॉस झाला म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं टू लीज होल्ड प्रिमायसेस किंवा शॉप फिटिंग रिटर्न ऑफ, टू लीज होल्ड प्रिमायसेस किंवा शॉप फिटिंग रिटर्न ऑफ. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे लीज होल्ड प्रिमायसेस आहे किंवा जे शॉप फिटिंग आहे त्यातून काय करायचं, लेस करायचं, लेस रिटर्न ऑफ म्हणून, लेस रिटर्न ऑफ. क्लिअर आहे नक्की. नेक्स्ट, अशी पण ऍडजस्टमेंट असू शकतो, एखादा आपण फर्निचर परचेस केलं, मशिनरी परचेस, म्हणजे एखादं फिक्स असेल जे परचेस केलं ते कुठे यायला पाहिजे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि ट्रेडिंगच्या डेबिट साईडला जे परचेस असतं ते कसलं परचेस असतं, गुड्सचं परचेस असतं, बरोबर ना. पण काय झालं की सपोज एखादा आपण फिक्स सेट परचेस केलं पण ते चुकून कुठे इन्क्लूड झालं, परचेस मध्ये इन्क्लूड झालं, म्हणजे परचेसेस इन्क्लूड परचेस ऑफ अ फिक्स सेट, म्हणजे परचेस मध्ये काय इन्क्लूड झाले, फिक्स सेट इन्क्लूड झाले. मग काय करायचं, अर्थातच पहिलं म्हणजे जे सेकंड याच्यामध्ये जे आहे तसं पण आपण बघू शकतो की जे परचेस आहे त्या परचेस मधून आपण काय करू शकतो, लेस करू शकतो. सेकंड कॉलम बघा, लेस करू शकतो, लेस फ्रॉम परचेसेस, काय म्हणून, रॉंगली इन्क्लुडेड म्हणून, रॉंगली इन्क्लूड, चुकून इन्क्लूड झालं. म्हणजे असं झालं की जाताना तुम्ही तुमच्या घरात जायचं सोडून बाजूवाल्यांच्या घरात गेले, मग आता काय त्यांच्या घरात बसून राहणार आहे, नाही, मग त्यांच्या घरातनं पहिलं बाहेर येणं म्हणजे लेस करणार परचेस मधून, आणि आपल्या घरामध्ये प्लस होणार म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे पहिल्यापासून जर फिक्स सेट असेल ते तर त्याला ऍड करायचं ऍडिशन म्हणून, अदरवाईज नवीन आयटम लिहायचा म्हणजे टू म्हणजे फर्निचर म्हणून किंवा मशिनरी म्हणून जे काय आयटम्स असेल तो. आणि लास्ट ऍडजस्टमेंट, आता एवढ्याच ऍडजस्टमेंट असतील असं नाही, अजून पण येऊ शकतात, पण ज्या रेग्युलर आहेत त्या ऍडजस्टमेंट आपण प्रोफार्मा म्हणून घेतलेल्या आहे, बरोबर की नाही. आणि लास्ट आहे वेजेस इन्क्लूड वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ अ फिक्स असेट. आता वेजेस मध्ये काय इन्क्लूड झालंय, इन्स्टॉलेशन ऑफ अ फिक्स असेटचं वेजेस इन्क्लूड, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एखादा आपण एसी घेतला आणि त्या एसीच्या फिटिंगसाठी जे काही खर्च आला तो खर्च ऍक्च्युली त्या फिक्स एसीच्या किमतीमध्येच काय झाला पाहिजे, ऍड झाला पाहिजे, पण चुकून त्याला इन्स्टॉलेशन चार्जेस असं म्हटलं जातं आणि ते अमाऊंट चुकून कशात इन्क्लूड झाले, वेजेस मध्ये. मग काय करणार, अर्थातच त्या परत एकदा तेच रॉंग इफेक्ट झालाय, मग त्यातनं लेस करणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस करायचं त्या वेजेस मधून, रॉंगली इन्क्लुडेड म्हणून. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना, बॅलन्स शीटच्या असेट साईडला ऍड फिक्स असेट, फिक्स असेटला काय करायचं, ऍड करायचं, जे पण असेट असेल म्हणजे मशिनरी परचेस केलं तर त्या मशिनरीला ऍड करायचं. क्लिअर आहे. नेक्स्ट विल सी हिडन ऍडजस्टमेंट गिवन इन अ ट्रायल बॅलन्स. हिडन ऍडजस्टमेंट म्हणजे अनसीन ऍडजस्टमेंट. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की ऍडजस्टमेंट दोन प्रकारचे असतात, एक सीन ऍडजस्टमेंट आणि एक अनसीन ऍडजस्टमेंट. सीन ऍडजस्टमेंट ह्या ट्रायल बॅलन्सच्या खाली असतात, बरोबर, ते लगेच आयडेंटिफाय करता येतं. आणि अनसीन ऍडजस्टमेंट ह्या ट्रायल बॅलन्सच्या आतमध्ये असतात. आता ते कसं ओळखणार की या अनसीन ऍडजस्टमेंट आहेत त्या, बरोबर, त्या आयटमच्या बाजूला जर मंथ इंडिकेशन असेल किंवा इयरने इंडिकेशन असेल किंवा एखादा पिरियड दिला असेल, बरोबर, तर तिला किंवा पर्सेंटेज दिलं असेल तर समजून जायचं की तिथे अनसीन ऍडजस्टमेंट. आणि अनसीन ऍडजस्टमेंट ज्या वेळेला आपण ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करतो त्याच वेळेला त्याचे इफेक्ट करून टाकायचं. मग त्यातले काही एक 4-5 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत की कोणत्या कोणत्या ऍडजस्टमेंट मे बी विचारू शकतात. त्यातली पहिली ऍडजस्टमेंट आहे, सपोज एखादा एक्सपेन्सेस आहे, आता एक्सपेन्सेस ट्रेडिंगला पण असू शकतो किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण असू शकतो, बरोबर आहे. मग त्यातलं एखादं एक्झाम्पल आपण घेतलंय की सपोज त्यांनी सॅलरी दिलंय किंवा रेंट दिले किंवा अदर कुठला तरी एक्सपेन्सेस आहे आणि त्याच्या बाजूला दिलंय फॉर 10 मंथ्स. आता 10 मंथ्सच असेल असं नाही, 10 मंथ्स असेल, 9 मंथ्स असेल, बरोबर, 11 मंथ्स असेल, व्हॉट एव्हर, बरोबर, म्हणजे मंथ मध्ये इंडिकेशन केलेलं आहे. मग आपल्याला पहिलं आयडेंटिफाय करायचं आहे हे काय आहे एक्झॅक्टली, आउटस्टँडिंग आहे की प्रीपेड आहे की काय आहे. आता बघा की इयर हे किती महिन्याचं बनतं, 12 महिन्याचं, बरोबर, अकाउंट्स प्रिपेअर फॉर 12 मंथ्स. मग एक्सपेन्सेस पण किती महिन्याचं असायला पाहिजे, 12 मंथ्स.
पण त्यांनी काय दिलंय ब्रॅकेटमध्ये की ते एक्सपेन्सेस किती महिन्याचं पेड केलंय, 10 मंथचं केले. म्हणजे याचा अर्थ खर्च 12 महिन्याचा करायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी किती महिन्याचा केला, 10 मंथचा. म्हणजे 2 मंथचा एक्सपेन्सेस करायचा बाकी आहे. एक्सपेन्सेस करायचा बाकी आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आणि कुठले एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील तर त्या एक्सपेन्सेसला काय करायचं, ऍड करायचं. आता एक्सपेन्सेस बघा फर्स्ट इफेक्ट मध्ये लिहिले बघा, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्याच्या डेबिट साईडला जे पण एक्सपेन्स असतील त्यांनी सांगितलंय, ज्या एक्सपेन्सेसच्या बाजूला हा आयटम दिलाय मंथ म्हणून, बरोबर ना, त्या एक्सपेन्सेसला काय करायचं, ऍड करायचं. बरोबर, पहिला इफेक्ट काय, त्या एक्सपेन्सेसला ऍड करायचं, काय म्हणून, आउटस्टँडिंग म्हणून. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, काय म्हणून, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जे पण एक्सपेन्सेसचं नाव असेल त्या एक्सपेन्सेसचं नाव लिहायचं. राहिला अमाऊंटचा प्रश्न. जी पण ट्रायल बॅलन्स मध्ये अमाऊंट दिली आहे त्या अमाऊंटला त्या मंथने जेवढा पिरियड दिलाय, म्हणजे 10 मंथ्स दिलेले आहे, बरोबर ना, मग त्या अमाऊंटला सपोज आता एखादं रेंट दिलंय, रेंटची अमाऊंट आहे 10,000, त्याच्या बाजूला दिले फॉर 10 मंथ्स, म्हणजे याचा अर्थ की 10,000 रुपये, 10,000 रुपीज किती महिन्यासाठी पेड केलेले, 10 मंथसाठी. बरोबर आहे. मग 2 मंथचा एक्सपेन्स किती असणार आहे, तर 10,000 डिवाइड बाय 10 केलं तर प्रत्येक महिन्याचं किती असणार, 1,000. मग 2 महिन्याचं किती असणार, 2,000 रुपीज. मग ते 2,000 रुपीज काय दाखवायचं, आउटस्टँडिंग, ऍड करायचं सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. क्लिअर आहे. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स, म्हणजे तुमच्या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला आयटम लिहिला जातो तो. मग ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी दिलाय इन्शुरन्स आणि ब्रॅकेट मध्ये दिलंय पेड फॉर 1 इयर एंडिंग 30th जून 2019, म्हणजे जे पण इयर असेल ते, बरोबर ना. अकाउंटिंग इयर 31 मार्च आहे. म्हणजे कुठलाही एक्सपेन्सेस जर 31 मार्च आहे तर एप्रिल टू मार्च असा असायला पाहिजे, 12 महिन्याचा. आपण तिथे दाखवलंय बघा ग्रीन कलर मध्ये, की एक्सपेन्स इयर हे कसं आहे, एप्रिलला चालू होतं आणि मार्चला संपतं. म्हणजे एक्सपेन्सेस पण कसं असायला पाहिजे, एप्रिलला चालू होतं आणि मार्चला संपायला पाहिजे. पण ह्यांचं जे इन्शुरन्स प्रीमियम आहे ते कधी संपत आहे, 1 वर्षाचंच आहे, पण 30th जूनला संपत आहे, 30th जूनला. म्हणजे त्यांनी एक्सपेन्सेस कधी चालू केलं असणार, मध्येच चालू केलं असणार, कधी, 1 जुलैला, बरोबर ना. 1 जुलै पासून ते 30th जून पर्यंत, बरोबर. 1 एप्रिल टू 31 मार्च हे आमचं वर्ष, 12 महिने. पण त्यांनी जे 12 महिन्याचा एक्सपेन्सेस केलाय तो कुठून कुठपर्यंत केलेला आहे, 1 जुलै ऑनवर्ड टू 30th जून. म्हणजे ह्या वर्षीच्या 1 जुलै पासून ते नेक्स्ट इयर पर्यंत 30 जून पर्यंत. क्लिअर आहे. मग आम्ही जो खर्च पकडणार आहे तो मार्च पर्यंतच, म्हणजे मार्चच्या नंतरचा जो खर्च आहे तो नेक्स्ट इयर मध्ये जाणार. बघा मार्चच्या नंतर किती महिने जून पर्यंत होतात, बघा एप्रिल, मे आणि जून, 3 मंथ्स होतात. ते कुठल्या वर्षात जाणार, नेक्स्ट इयर. म्हणजे त्यांनी काय केलं की नेक्स्ट इयरचे जे 3 महिने आहेत त्याचं पेमेंट ह्याच वर्षात केलं, तर त्याला काय म्हटलं जातं, प्रीपेड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्रीपेड. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस काय करतात, लेस करतात त्या एक्सपेन्सेस मधून. आणि सेकंड इफेक्ट कुठे घेतलं जातं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा इफेक्ट दाखवलंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्स असतं, त्यातून लेस करायचं, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, काय म्हणून, प्रीपेड इन्शुरन्स. राहिला प्रश्न अमाऊंटचा. सपोज आता इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सची अमाऊंट 12,000 आहे एक्झाम्पल, बरोबर ना. मग त्या 12,000 ला डिवाइड बाय 12 करायचं, म्हणजे एका महिन्याचं 1,000 आलं, बरोबर की नाही. मग डिवाइड बाय मल्टिप्लाय बाय किती करायचं, 3 करायचं, कारण 3 महिन्याचं एक प्रीपेड आहे ना. मग 3 म्हणजे 3,000 रुपीज लेस करायचं आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं. क्लिअर आहे. सेम तसंच 3 नंबर ऍडजस्टमेंट. त्यांनी एक आयटम दिलाय ट्रायल बॅलन्स मध्ये, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, आणि त्याच्या बाजूला दिलंय फॉर 4 इयर्स. मग ते 4 इयर्स असेल, 3 इयर्स असेल, व्हॉट एव्हर जे पण असेल ते, बरोबर ना. मग त्यांनी खर्च करायला पाहिजे 1 वर्ष म्हणजे 12 महिन्याचा, पण त्यांनी खर्च किती वर्षाचा केला, ऍट अ टाइम 4 इयर्स. म्हणजे या वर्षी पेमेंट करताना त्यांनी 4 इयर्सचं एकदम पेमेंट केलं. मग त्यातलं जे 3 वर्षाचं जे पेमेंट आहे ते एक्स्ट्रा पेमेंट आहे, कारण आपल्याला फक्त काय पाहिजे, 1 वर्ष. खाली बघा रेड याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इज रिक्वायर्ड फॉर 1 इयर बट पेड फॉर 4 इयर्स इन अ करंट इयर. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपल्याला किती वर्षाचं पाहिजे, फक्त 1च वर्षाचं पाहिजे, पण त्यांनी ऍट अ टाइम किती वर्षाचं पेमेंट केलंय, 4 वर्षाचं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दॅट इज अ 3 इयर्स ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इज अन ऍडव्हान्स पेमेंट. त्यांनी आपल्याला
म्हणजे आपण काय केलंय 3 वर्षाचं ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे. म्हणजे पुढच्या 3 वर्षाचा खर्च आत्ताच पेड केला तर त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, वन्स अगेन इट्स अ प्रीपेड. प्रीपेड काय करायचं, लेस करायचं त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून, बरोबर ना. सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला, काय म्हणून, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून. क्लिअर आहे. राहिला प्रश्न अमाऊंटचा. सपोज आता 4,000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली आहे, बरोबर ना. त्यांनी ती 4 वर्षासाठी पेमेंट केलंय. मग 4,000ला डिवाइड बाय 4 केलं तर एका वर्षाची अमाऊंट किती, 1,000. मग आपल्याला 3 वर्षाची अमाऊंट त्यांनी एक्स्ट्रा पेमेंट केलंय, म्हणजे 3,000 रुपीज काय करायचं, लेस करायचं. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लिअर आहे. नेक्स्ट, सपोज इन्कम, तुझं एक्सपेन्सेस आहे तसं इन्कम पण होऊ शकतं. रेंट आहे, रेंट रिसिव्ड आहे, किंवा अदर इन्कम रिसिव्ड आहे, बरोबर ना. मग ते सुद्धा किती महिन्याचं रिसिव्ड झालं पाहिजे, 12 मंथचं रिसिव्ड झालं पाहिजे. पण जर सपोज त्यांनी बाजूला दिले फॉर 10 मंथ्स किंवा फॉर 11 मंथ्स दिलेले, म्हणजे याचा अर्थ आपल्याला 12 मंथचं मिळायला पाहिजे, पण आपल्याला काय मिळालं, 11 मंथ्सच मिळालं. म्हणजे 1 मंथचं काय मिळालं, कमी मिळालं. मग ते मिळणार ना, आता नाही मिळालं पण नेक्स्ट कधीतरी मिळणार. दॅट्स बिकम आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम. मग आउटस्टँडिंग इन्कम काय करतात, त्या इन्कमला ऍड करायचं. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला जे इन्कम्स असणार त्याला ऍड करायचं, बरोबर. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय म्हणून, इन्कम रिसिवेबल म्हणून. सपोज आता ते रेंट रिसिव्हची अमाऊंट दिली 11,000 दिलेली आहे, बरोबर ना. आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये सांगितलं 11 मंथ्स. मग 11,000 डिवाइड बाय 11 केलं तर प्रत्येक महिन्याचं किती, 1,000. मग आपल्याला किती महिन्याचं मिळायचं बाकी आहे, 1 मंथचं. मग 1 मंथचं किती ऍड करणार, 1,000 रुपीज ऍड करणार त्या इन्कमला. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईड. क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट, सपोज त्यांनी आता आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय, लोन दिलंय. मग ते बँक लोन असेल किंवा फक्त लोन असेल, क्रेडिट साईडला अमाऊंट आहे त्याची. पहिला इफेक्ट म्हणजे हे म्हणजे आयटम्स कुठे लिहिलं जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्या बाजूला पर्सेंटेज आहे, म्हणजे अनसीन ऍडजस्टमेंट आहे, बरोबर. ते पर्सेंटेज कसली पर्सेंटेज आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, बरोबर ना. म्हणजे अनसीन ऍडजस्टमेंट लगेच इफेक्ट करा. पहिले इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिलं त्या लोनच्या बाजूला डेट दिली आहे का बघायचं. डेट कसली, ज्या दिवशी ते लोन घेतलंय ती डेट. त्याच्या बाजूला डेट नसेल तर कुठे असणार, खाली ऍडजस्टमेंट मध्ये असणार डेट. त्याच्या बाजूला डेट नसेल तर कुठे असणार, खाली ऍडजस्टमेंट मध्ये डेट असणार, बरोबर. कुठेतरी असायला पाहिजे. जर दोन्हीकडे पण डेट नाहीये, त्या लोनच्या बाजूला पण डेट नाहीये आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये पण नाहीये, मग सरळ किती महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, 12 मंथचं. एवढी पण ती लोनची अमाऊंट आहे त्याच्यावरती 10% इंटू 12/12 करायचं. पण जर डेट दिली असेल, सपोज त्यांनी डेट दिली, आता जसं एक्झाम्पल मध्ये घेतलंय की त्यांनी लोन कधी घेतलंय, 1 जानेवारीला, आणि आमचं वर्ष कधी संपतंय, 31 मार्चला. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, बरोबर. म्हणजे किती महिन्याचं, 3 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, बरोबर. मग त्या अमाऊंट वरती, लोनच्या अमाऊंट वरती 10%ने 3 मंथ्स, 3/12, जे करून इंटरेस्ट आहे. फक्त आपल्याला पहिलं ते चेक करावं लागेल. आता पॉसिबिलिटी काय आहे की आपण जेवढं इंटरेस्टची अमाऊंट कॅल्क्युलेट केली, कदाचित ते पूर्ण पेमेंट झालं असेल, कदाचित त्याचं पूर्ण पेमेंट झालंच नसेल, कदाचित थोडं पेड झालं असेल, थोडं बाकी राहील. अशा 3 पॉसिबिलिटी आहेत. 3 पैकी एक पॉसिबिलिटी आहे. मग आपल्याला कसं कळणार की पेड झालं की नाही झालं. मग त्यासाठी पहिलं काय करावं लागेल, आपल्याला ट्रायल बॅलन्स चेक करावी लागेल. ट्रायल बॅलन्स मध्ये लोन क्रेडिट साईडला असतं, म्हणजे इंटरेस्ट कुठल्या साईडला चेक करणार, डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन लोन किंवा इंटरेस्ट ऑन बँक लोन हा आयटम्स आहे का बघायचा आणि त्याची अमाऊंट चेक करायची. जर ती अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेल्या इंटरेस्टला मॅच असेल, जर ट्रायल बॅलन्स मध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट आहे आणि त्याची अमाऊंट आणि आपण कॅल्क्युलेट केलेल्या इंटरेस्टची अमाऊंट दोन्ही पण काय असेल, सेम असेल, तर मग आपल्याला काही इफेक्ट वगैरे दाखवायची गरज नाही. कारण काय झालं की जेवढं इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलं तेवढं इंटरेस्ट काय झालं, पेड झालं. कारण कुठलाही खर्च झाला, कुठलंही इन्कम रिसिव्ह झालं की ते ट्रायल बॅलन्स मध्ये काय होतो, रिफ्लेक्ट होतो. जर एखादा एक्सपेन्सेस मिळायचं, पेड करायचं बाकी आहे, किंवा एखादं इन्कम मिळायचं बाकी असेल तर त्याचा इफेक्ट ट्रायल बॅलन्स मध्ये येत नाही, ते ऍडजस्टमेंट मध्ये दाखवलं जातं. मग आपल्याला तेच चेक करायचं आहे की हा एक्सपेन्सेस पेड झाला की नाही झाला. जर पहिल्यापासून ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याची अमाऊंट
कशाला मॅच होत असेल, आपण कॅल्क्युलेट केलेल्या इंटरेस्टच्या अमाऊंटला मॅच होत असेल तर ह्याचा अर्थ इंटरेस्ट पेड झालेले आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. मात्र जर आपण मात्र जे ट्रायल बॅलन्स मध्ये जे इंटरेस्ट दिलेले आहे ती अमाऊंट आणि आपण कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलेल्या अमाऊंट पेक्षा ट्रायल बॅलन्स मधली अमाऊंट काय आहे, कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सपोज इंटरेस्टची अमाऊंट 3000 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आणि ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहे 1500. म्हणजे याचा अर्थ अजून 1500 काय करायचं बाकी राहिलंय, पेमेंट करायचं बाकी राहिलंय. मग आम्ही काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे पहिल्यापासून इंटरेस्ट ऑन लोन आहे त्याला काय करायचं, ते 1500 आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचं. काय म्हणून, आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचं. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. काय म्हणून, आउटस्टँडिंग इंटरेस्ट त्या लोनला ऍड करायचं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे एक्झिस्टिंग लोन आहे त्याला ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. डिफरन्स अमाऊंट, दोघांमधला डिफरन्स. आणि जर पहिल्यापासून ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट नाहीच आहे तर ह्याचा अर्थ असा झाला की इंटरेस्टचं पेमेंटच झालं नाही, म्हणजे पूर्ण इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. मग काय करायचं, मग डायरेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं नवीन आयटम, टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन, टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन. आणि सेकंड इफेक्ट, ते पूर्ण इंटरेस्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे लोन आहे त्याला काय करायचं, ऍड करायचं. जे लोन आहे त्याला काय करायचं, ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. क्लिअर आहे. नेक्स्ट 16% इन्व्हेस्टमेंट. हा आयटम कुठे येतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ह्याच्या पण बाजूला पर्सेंटेज आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. हे पण पर्सेंटेज कसले आहे, इंटरेस्ट. आता हे इन्व्हेस्टमेंट आमचं असेट आहे त्यामुळे त्याच्यावरचं इंटरेस्ट आमचं काय असणार, इन्कम. पण इथे पण तेच, ह्याच्या पण बाजूला डेट दिली आहे का बघायचं, बरोबर. ह्याच्या बाजूला डेट दिली आहे का बघा, तिथे नाही मिळाली तर खाली ऍडजस्टमेंट मध्ये चेक करायचं डेट आहे का. दोन्हीकडे पण नाही तर सरळ किती महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, 12 मंथ्स. दोन्हीकडे पण नाही तर सरळ किती महिन्याचं, 12 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. बरोबर आहे. म्हणजे अमाऊंट दिली ती इंटू जे रेट ऑफ पर्सेंटेज आहे, म्हणजे जे काही इंटरेस्टचा रेट दिलाय तो, आणि 12/12. बरोबर. मात्र जर त्यांनी डेट दिली असेल, सपोज त्यांनी दिले परचेस, ते इन्व्हेस्टमेंट आपण कधी परचेस केलं, जानेवारी. आता जानेवारीच असेल असं नाही, कोणती पण डेट असू शकते. बरं, आपण एक्झाम्पल म्हणून जानेवारी घेतले, 1 जानेवारी 2019, आणि आमचं इयर कधी क्लोज होतं, 31 मार्च 19ला. म्हणजे आम्हाला इंटरेस्ट किती महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे, 3 मंथ्स. जी अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची दिली ती, त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट ती काय दिले, 16% इंटू 3/12. इथे पण तसंच, जे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार त्याच्या 3 पैकी एक पॉसिबिलिटी, आयदर ते पूर्ण इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह झालं असेल, कदाचित ते पूर्णच्या पूर्ण इंटरेस्ट मिळायचं बाकी असेल, कदाचित थोडं मिळालं असेल, थोडं बाकी राहिलं असेल. मग अशी लोनचं होतं ते लायबिलिटी म्हणजे एक्सपेन्सेस साईडने होतं, आता इन्कम साईडने बघायचं आहे. बरोबर आहे. मग ते कसं करणार, त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट कुठल्या साईडला असणार, डेबिट साईडला. मग इंटरेस्ट कुठल्या साईडला असणार, क्रेडिट साईडला. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे का बघायचं. जर आहे आणि त्याची अमाऊंट आणि आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेल्याची अमाऊंट दोन्ही पण मॅच होत असेल तर ह्याचा अर्थ आपण इंटरेस्ट रिसिव्ह केले, आपल्याला काही करायची गरज नाही. म्हणजे ह्या आयटमचा काही इफेक्ट वगैरे दाखवायची गरज नाही. मात्र जर त्यांनी दिलेल्या म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये जे इंटरेस्ट दिले त्याची अमाऊंट आणि आपण कॅल्क्युलेट केलेल्या इंटरेस्टची अमाऊंट याच्यामध्ये जर डिफरन्स असेल, म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलेल्या अमाऊंट पेक्षा जर ट्रायल बॅलन्स मधली अमाऊंट काय असेल, कमी असेल, तर ह्याचा अर्थ डिफरन्स अमाऊंट अजूनही मिळायचं बाकी आहे, स्टील टू बी रिसिवेबल. मग ते इन्कम आउटस्टँडिंग आहे, काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या इंटरेस्टला काय करायचं, ऍड करायचं. पहिल्यापासून जे एक्झिस्टिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ना त्याला तो डिफरन्स अमाऊंट काय करायची, ऍड करायची. ऍड काय, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. क्लिअर आहे. अदरवाईज आणि ऍड करायचं. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा काय करायचं, ऍड करायचं. ऍड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. क्लिअर. आणि जर पहिल्यापासून इंटरेस्ट ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीच आहे, क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीच आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की पूर्ण इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह करायचं बाकी राहिलंय. आणि पूर्ण बाकी राहिलंय तर कुठे ना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला
नवीन आयटम लिहायचं, बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याला काय करायचं, ऍड करायचं. जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याला काय करायचं, ऍड करायचं. क्लिअर आहे. सेम ही खालची ऍडजस्टमेंट सुद्धा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, हे दोन्ही पण सेमच आहे. इन्व्हेस्टमेंट, हे पण इन्व्हेस्टमेंट आहे, ते पण इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याची पण ट्रीटमेंट सेमच करायची. क्लिअर आहे.